आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय पूर्ण गुरु यांच्या वचनशक्तीनेच भक्ती होत असते। उदाहरण, गुरुजी यांच्याकडून दीक्षा घेऊन भक्ती करणे लाभदायक आहे। गुरुविना भक्ती करण्याने काही लाभ होत नाही। उदाहरण, एक राजाची राणी अतिशय धार्मिक होती। तिने परमेश्वर कबीरजी यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली होती। ती दररोज गुरुदेवांच्या दर्शनासाठी जात असे। राजाला ते चांगले वाटत नव्हते, परंतु तो आपल्या पत्नीस तिथे जाण्यापासून रोखू शकत नव्हता, कारण एकतर ती त्या मोठ्या शक्तिशाली राजाची मुलगी होती, दुसरे म्हणजे तो आपल्या पत्नीला प्रसन्न पाहू इच्छित होता। एक दिवस राजा आपल्या पत्नीला म्हणाला की आपण नाराज होणार नसाल तर एक गोष्ट बोलू। राणी म्हणाली, बोला। राजा म्हणाला की तुम्ही आपल्या गुरूंकडे जाता, भक्ती तर गुरुशिवाय देखील होऊ शकते। राणी म्हणाले की गुरुदेवजी सांगतात की गुरुशिवाय भक्ती करणे व्यर्थ आहे। राजा म्हणाला की मी उद्या तुमच्या सोबत तुमच्या गुरुजींना भेटणार, त्यांच्याकडून ही गोष्ट स्पष्ट करून घेईन। राजाने संतजी यांना प्रश्न केला की आपण लोकांना मूर्ख बनवत आहात की गुरुशिवाय भक्ती होत नाही का, भक्ती सफल होत नाही? नाम मंत्राचा जप करायचा असतो, एकमेकांना विचारून जप करा, पुरेसे आहे। संत म्हणाले, राजन, आपले म्हणणे बरोबर आहे। मी तुमच्या राज दरबारात येईल, तिथे या बाबीचे उत्तर देईन। ठरवलेल्या दिवशी संतजी राजाच्या दरबारात गेले। राजा सिंहासनावर विराजमान होता। आसपास शिपाई उभे होते। संतांना बसण्यासाठी वेगळी खुर्ची ठेवली होती। संतांनी जाताच राजाकडे हात दाखवून आजूबाजूला उभ्या असलेल्या शिपायांना राजाला अटक करण्याचा आदेश दिला। शिपाई जागचे हल्ले सुद्धा नाहीत। संतांनी लागोपाठ 3 वेळा याच वाक्य आदेशाची पुनरावृत्ती केली, याला अटक करा, परंतु राजाला शिपायांनी अटक केली नाही। राजाला संतजीवर राग आला की हा अभागा माझ्या पत्नीची यासाठी दिशाभूल करत होता की याचे राज्य प्राप्त करून घेऊ। राजा एकदाच म्हणाला की शिपायांनो, याला अटक करा। राजाच्या हाताचा संकेत संतजी यांच्याकडे होता। त्या क्षणी शिपायांनी संतजी यांना अटक केली। संतजी म्हणाले की हे राजन, आपण घरी बोलावून संताचा अनादर करत आहात, ही चांगली गोष्ट नाही। राजा म्हणाला, आपण हा काय मूर्खपणा करत आहात? मला अटक करण्याचे आदेश देत होते। संतजी म्हणाले, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत होतो की गुरूंकडून दीक्षा घेऊन भक्ती करणे कसे लाभदायक आहे। मला सोडले तर मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देईन। राजाने शिपायांना सांगितले की सोडा त्यांना। शिपायांनी संतजी यांना सोडले। संतजी म्हणाले की हे राजाजी, मी हेच वाक्य म्हणालो होतो, याला अटक करा। शिपाई जागचे हल्ले सुद्धा नाहीत। आपण सुद्धा तेच वाक्य म्हणाला होता की शिपायांनी मला त्वरित अटक केली। आपल्या शब्दात राजाची ताकद आहे, माझ्या शब्दात आध्यात्मिक शक्ती आहे। आपण तोच नाम जप कोणाला भक्ती करण्यास सांगाल तर तो मंत्र काहीच काम करणार नाही, पण मी तोच नाम मंत्र जप करण्यास दिला तर त्वरित प्रभावाने तो क्रियाशील होईल। त्यामुळे पूर्ण संतांकडून दीक्षा घेतल्यास साधकामध्ये आध्यात्मिक प्रक्रिया त्वरित प्रारंभ होत असते। त्याच्या आत्म्यातून भक्तीचा अंकुर उमलतो। सूक्ष्म वेदामध्ये म्हटले आहे की सद्गुरु पशु मानुष करी डारे, सिद्धी देय कर ब्रह्म विचारे। भावार्थ, सद्गुरु अगोदर मनुष्याला सत्संग ऐकून ऐकून प्रामाणिक मनुष्य बनवतात, सर्व विकार सोडवतात। मग आपल्या भक्तीची सिद्धी अर्थात शक्ती शिष्याच्या अंतःकरणात शब्दरूपाने प्रवेश करून ब्रह्म अर्थात परमात्म्याची साधना करण्याचा विचार प्रबळ करतात, ज्यामुळे साधकाची भक्तीमधील आवड दिवसेंदिवस वाढत जाते। नंतर तो देवता बनतो। कबीरजी म्हणतात की कबीर, बलिहारी गुरु आपना, घडी घडी 100 बार, मानुष से देवता किया, करतन लाई बार। म्हणून म्हटले आहे की कबीर, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान,
गुरु बिन दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण। योग यज्ञ तप दान करावे, गुरु विमुख फल कभी नाही पावे। भावार्थ, गुरु शिवाय नाम जपाच्या माळा फिरवतात किंवा दान देतात ते व्यर्थ आहे। याचे वेदांमध्ये तसेच पुराणांमध्ये देखील प्रमाण आहे। नंतर शेवटच्या चरणाचा भावार्थ असा आहे की जर दीक्षा घेऊन नंतर गुरूंना सोडून त्याच मंत्राचा जप करत असल्यास, तसेच यज्ञ हवन दान देखील करत असल्यास ते सुद्धा व्यर्थ आहे, त्याने काहीही लाभ होणार नाही। कबीर, ताते सद्गुरु शरणा लीजे, कपट भाव सब दूर करीजे। इतर प्रमाण, कबीर, गर्भ योगेश्वर गुरु बिना, करते हरि की सेव। कहे कबीर बैकुंठ से, फिर दिया सुखदेव। राजा जनक गुरु किया, फिर किन्हीं हर की सेव। कहे कबीर बैकुंठ में, चले गए सुखदेव। भावार्थ, ऋषी वेदव्यास जी यांचे पुत्र सुखदेवजी आपल्या पूर्वजन्मातील भक्तीच्या शक्तीने उडून स्वर्गात जात असायचे। एक दिवस ते श्री विष्णूजी यांच्या लोकात असलेल्या स्वर्गात प्रवेश करू लागले। तेथील कर्मचाऱ्यांनी ऋषी सुखदेवजी यांना स्वर्गाच्या द्वारावर विचारले की, ऋषीजी, आपल्या पूज्य गुरुदेवजी यांचे नाव सांगा। सुखदेवजी म्हणाले की, गुरुची काय आवश्यकता आहे? इतर लोक गुरु धारण करून इथे आले आहेत। माझ्या स्वतःमध्ये इतकी शक्ती आहे की मी गुरुशिवाय आलो आहे। द्वारपालाने सांगितले की, ऋषीजी, हे आपल्या पूर्वजन्मीच्या साठवलेल्या भक्तीची शक्ती आहे। जर पुन्हा गुरु धारण करून भक्ती केली नाही तर पूर्वीची भक्ती काही दिवसच चालेल, आपले मानव जीवन नष्ट होईल। उदाहरण म्हणून, वर्तमानात इन्व्हर्टरच्या बॅटरीला चार्जर लावून चार्ज करून ठेवले आहे। जरी चार्जर बाजूला केला तरी देखील आपला इन्व्हर्टर आपले कार्य करत राहील, कारण की त्यामध्ये ऊर्जा संग्रहित झाली आहे। काही वेळानंतर तो सगळे काम करायचे थांबवतो, ना ट्यूब लागेल ना पंखा चालेल। त्याला पुन्हा चार्ज करणे अनिवार्य आहे। त्यासाठी चार्जर पाहिजे। चार्जर गुरुदेव समजा, वीज परमेश्वर समजा। ऋषी सुखदेवांना आपल्या सिद्धीचा अहंकार होता, त्याने ते ऐकले नाही। ही गोष्ट भगवान विष्णूजी पर्यंत पोहोचली। श्री विष्णूजी यांनी सुद्धा हेच सांगितले की, ऋषीजी, अगोदर आपण गुरु करा, मग इथे या। सुखदेवजी म्हणाले, भगवान, पृथ्वीवर माझ्या समान कोणी नाही ना कोणी चांगला गुरु आहे। कृपया आपणच सांगा की मी कोणाला गुरु करू? श्री विष्णूजी यांनी सांगितले की आपण राजा जनक यांना गुरु करावे। असे म्हणून श्री विष्णूजी आपल्या महालात निघून गेले। सुखदेव ऋषी परत पृथ्वीवर आले। राजा जनक यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांनी सांगितलेल्या भक्ती मंत्रांचा जप केला। मग ऋषी सुखदेवजी यांना स्वर्गात राहू दिलं। म्हणूनच गुरु बनवून भक्ती केल्यानेच यश शक्य आहे। गुरुशिवाय भक्ती, दान इत्यादी इत्यादी करणे व्यर्थ आहे। गुरु पूर्ण असावा, खोट्या गुरुपासून काहीही लाभ होत नाही। प्रश्न, पूर्ण गुरुची काय ओळख आहे? आम्ही तर ज्या कोणत्याही संतांचे ज्ञान श्रवण करतो ते पूर्ण सद्गुरु आहेत असे वाटते। उत्तर, सूक्ष्म वेदात गुरुची लक्षणे सांगितली आहेत। गरीब, सतगुरु के लक्षण कहूं, मधुरे बैन विनोद। 4 वेद 6 शास्त्र, कह 18 बोध। संत गरीबदास जी, गाव चुडाने, जिल्हा झज्जर, हरियाणा यांना परमेश्वर कबीरजी भेटले होते। त्यांच्या आत्म्याला वर आपल्या सत्यलोक म्हणजे सनातन परमधामामध्ये घेऊन गेले होते। वर असलेल्या सर्व लोकांचे ज्ञान देऊन परत पृथ्वीवर सोडले होते। त्यांना संपूर्ण अध्यात्म ज्ञान सांगितले होते। त्यांचा ज्ञानयोग परमेश्वर कबीरजी यांनी उघडला होता। त्याच्या आधारे संत गरीबदासजी यांनी पूर्ण गुरुची लक्षणे सांगितली आहेत की जो खरा गुरु अर्थात सद्गुरु असेल तो असे ज्ञान सांगतो की त्याचे वचन आत्म्याला आनंदित करतात, खूप मधुर वाटतात, कारण ते सत्यावर आधारित असतात। कारण आहे की ते सद्गुरु 4 वेद आणि सर्व शास्त्रांचे ज्ञान विस्ताराने सांगतात।
हेच प्रमाण परमेश्वर कबीरजी यांनी सूक्ष्म वेदामध्ये कबीर सागरच्या अध्याय जीव धर्म बोध मध्ये पान नंबर 1960 वर दिले आहे। गुरु के लक्षण 4 बखाना, प्रथम वेद शास्त्र को ज्ञाना, दूजे हरि भक्ति मन कर्म बानी, तीजे समदृष्टि करी जानी, चौथे वेद विधि सब कर्मा, ये 4 गुरुगुण जानो मर्मा। सरलार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले आहे की जो खरा गुरु असेल त्याची 4 मुख्य लक्षणे असतात। 1. सर्व वेद आणि शास्त्र तो योग्य प्रकारे जाणतो। 2. दुसरे म्हणजे ते स्वतःही मन कर्म वचनाने भक्ती करतात, अर्थात त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये कोणताही फरक नसतो। 3. तिसरे लक्षण असे आहे की ते सर्व शिष्यांशी सारखा व्यवहार करतात, भेदभाव करीत नाहीत। 4. चौथे लक्षण असे आहे की ते सर्व भक्ती कर्म वेदांनुसार म्हणजे 4 वेद तर सर्व जाणतात। 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद, 4 अथर्ववेद आणि 5वा वेद सूक्ष्म वेद आहे। या सर्व वेदांनुसार करतात आणि करवून घेतात। वेदांमध्ये 4ही वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद केवळ ओम हे एक नाम जप करण्याचे आहे। प्रमाण यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 15 व 17 मध्ये। मंत्र 15 मध्ये सांगितले आहे की ओम नामाचे स्मरण काम करत करत करा, विशेष तळमळीने करा, मानवी जीवनाचे परम कर्तव्य समजून स्मरण करा। ओमचा जप मृत्यूपर्यंत केल्याने अमरत्व एवढे प्राप्त होईल जेवढे ओमच्या स्मरणाने होते। यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 17 मध्ये वेद ज्ञानदाता ब्रह्मच आहे। म्हटले आहे की जो पूर्ण परमात्मा आहे तो तर अपरोक्ष म्हणजे लपलेला म्हणजे अव्यक्त आहे, तो सर्वांच्या समोर येत नाही। त्याची माहिती यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 10 मध्ये सांगितले आहे की त्याचे यथार्थ ज्ञान तत्वदर्शी संत जाणतात, त्यांच्याकडून ऐका। नंतर यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 17 मध्ये पुढे म्हटले आहे की अहम खम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे, माझे ओम नाव आहे, मी वर दिव्य आकाशरूपी ब्रह्मलोकात राहतो। हेच प्रमाण श्रीदेवी महापुराण, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित सचित्र मोठा टाईप केवळ हिंदी च्या 7व्या स्कंदात पान नंबर 562-563 वर श्री देवीजी यांनी राजा हिमालय याला सांगितले आहे की राजन, आपण जर आत्मकल्याण इच्छित असाल तर माझ्या भक्तीसह सर्व गोष्टी सोडा, केवळ एक ओम नामाचा जप करा, ब्रह्मप्राप्तीचा उद्देश ठेवा, याने आपणास ब्रह्मप्राप्ती होईल। तो ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात राहतो। यावरून स्पष्ट झाले की वेदांमध्ये केवळ एक ओम नाम जप करण्याचा आहे। श्रीमद भगवत गीता जी वेदांचा सारांश आहे। त्यात अध्याय 8 श्लोक 13 मध्ये सांगितले आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यह प्रयाति त्यजन् देहम सह याति परमाम गतिम। अनुवाद, गीता ज्ञानदाता ब्रह्म म्हणत आहे की मज ब्रह्माचा केवळ ओम हे एक अक्षर आहे। याचे उच्चारण स्मरण करत जो साधक शरीर त्याग करून जातो तो मृत्यू पश्चात ओम नामाच्या स्मरणाने मिळणाऱ्या परम गतीला अर्थात ब्रह्मलोकास प्राप्त होतो। श्रीमद भगवत गीता तसेच वेदांमध्ये याच्या व्यतिरिक्त अर्थात ओमच्या व्यतिरिक्त कोणतेच नाम ब्रह्म साधनेचे नाही। सिद्ध झाले की ओम नामाचा जप शास्त्रानुसार प्रमाणित आहे। गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केले आहे की अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत, पुढेही होतील। माझ्या उत्पत्तीला ऋषी तसेच देवतागण जाणत नाहीत। गीता अध्याय 2 श्लोक 12, गीता अध्याय 4 श्लोक 5, गीता अध्याय 10 श्लोक 2। यावरून सिद्ध झाले की गीता ज्ञानदाता ब्रह्म नाशवंत आहे, तसेच जन्म घेतो व मरतो। त्याचे पुजारी सुद्धा जन्म मरणाच्या चक्रातच राहतील। म्हणूनच गीता अध्याय 8 श्लोक 16 मध्ये सांगितले आहे की ब्रह्मलोकात गेलेले साधक सुद्धा पुनर्जन्मात राहतात। यामुळे
गीता ज्ञानदात्याने गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये सांगितले आहे की हे भारत, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परम शांती तसेच सनातन परम धाम अर्थात सतलोकास प्राप्त होशील. नंतर गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये गीता ज्ञानदात्याने सांगितले आहे की जेव्हा तत्वदर्शी संतांकडून तत्वज्ञान प्राप्त होईल, त्यांच्या सांगण्यानुसार साधना करून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात कधीच येत नाही. केवळ त्याच परमेश्वराची पूजा करा. गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये गीता ज्ञानदात्याने सांगितले आहे, जरा मरण मोक्षाय माम आश्रित यतन्ति ये ते तद ब्रह्म विदुः कृतस्नम अध्यात्मम कर्मच अखिलम. भावार्थ, गीता ज्ञानदाता सांगत आहे की जो माझ्या सांगितलेल्या ज्ञानावर आश्रित होऊन अर्थात मी सांगितल्याप्रमाणे तत्वदर्शी संतांकडून तत्वज्ञान जाणून घेतात, जे जरा अर्थात वृद्धावस्था तसेच मृत्यूच्या यातनेपासून मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, जगातील कोणत्याही मौल्यवान वस्तूची इच्छा भक्तीचे प्रतिफळ म्हणून करत नाहीत, ते तत् ब्रह्म विदुः म्हणजे त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला आणि सर्व कर्मांना जाणतात. अर्जुनाने गीता अध्याय 8 श्लोक 1 मध्ये विचारले आहे की तद्ब्रह्म काय आहे. याचे उत्तर गीता ज्ञानदात्याने गीता अध्याय 8च्याच श्लोक 3 मध्ये दिले आहे. सांगितले आहे की ते परम अक्षर ब्रह्म आहेत. गीता अध्याय 8 श्लोक 5 व 7 मध्ये तर गीता ज्ञानदात्याने आपली भक्ती करण्यास सांगितले आहे आणि विश्वास दिला आहे की माझ्या भक्तीने मला प्राप्त होशील. माझ्या भक्तीने जन्म मरण कर्मचक्र सुरू राहील, युद्ध सुद्धा करावे लागेल, परम शांती मिळू शकणार नाही. नंतर गीता ज्ञानदात्याने लगेच गीता अध्याय 8 श्लोक 8, 9, 10 मध्ये म्हटले आहे की तद्ब्रह्म म्हणजेच परम अक्षर ब्रह्मची भक्ती करणारा त्या सच्चिदानंद घन ब्रह्म अर्थात माझ्याहून अन्य दुसऱ्या दिव्य परमेश्वरास प्राप्त होईल. याच प्रकारे परम अक्षर ब्रह्मचा महिमा गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये सांगितला आहे. गीता अध्याय 15 श्लोक 16 मध्ये 2 पुरुष सांगितले आहेत. एक क्षरपुरुष हा गीता ज्ञानदाता आहे, ज्याचे 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र आहे, हा गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे. दुसरा अक्षर पुरुष सांगितला आहे, ज्याचे 7 संख ब्रह्मांडांचे क्षेत्र आहे. हे दोघेही नाशवंत सांगितले आहेत. यांच्या लोकातील सर्व जीव देखील नाशवान असल्याचे सांगितले आहे. गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये सांगितले आहे की उत्तम पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदारतः यह लोकत्रयम आविश्य विभरती अव्ययः ईश्वरः. अनुवाद, उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम म्हणजेच परम अक्षर ब्रह्म तर वर वर्णित क्षर पुरुष तसेच अक्षर पुरुष यांच्यापेक्षा वेगळे आहेत, ज्यांना परमात्मा म्हटले जाते. जे तीनही लोकांमध्ये क्षरपुरुषाच्या 21 ब्रह्मांडांच्या क्षेत्राचे लोक, दुसरे अक्षर पुरुषाच्या 7 संख ब्रह्मांडांचे लोक, तिसरे वरील 4 लोक म्हणजे सत्यलोक, अलखलोक, अगमलोक आणि अनामी लोक, अशा प्रकारे बनलेले तीनही लोक प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतात. तेच वास्तविक अविनाशी परमेश्वर आहेत. गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये या परम अक्षर ब्रह्म यांच्या प्राप्तीचे मंत्र सांगितले आहेत. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाः यज्ञाः च विहिता पुरा. ब्रह्मणः म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म अर्थात परम अक्षर ब्रह्म यांच्या भक्तीची साधना अर्थात परमेश्वर यांचे ते परम पद प्राप्त करण्याचे मंत्र सांगितले आहेत, जेथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात कधीच येत नाहीत, जेथे परम शांतीला प्राप्त होतात, जे सनातन परम धाम आहे. ओम म्हणजे ब्रह्म म्हणजेच क्षरपुरुषाचा मंत्र आहे, जो प्रत्यक्ष आहे. तत् म्हणजे हा अक्षर पुरुषाचा जप मंत्र आहे.
हा मंत्र सांकेतिक आहे, वास्तविक मंत्र सूक्ष्म वेदात सांगितला आहे. हा मंत्र दीक्षा देतेवेळी दीक्षा घेणाऱ्यास सांगितला जातो, इतर कोणालाही सांगितला जात नाही. सत म्हणजे हा परम अक्षर पुरुषाच्या साधनेचा मंत्र आहे. हा देखील सांकेतिक आहे. दीक्षा घेणाऱ्यास दीक्षा देतेवेळी सांगितला जातो. यथार्थ मंत्र सूक्ष्म वेदात लिहिला आहे. हेच प्रमाण सामवेदाच्या मंत्र क्रमांक 822 मध्ये देखील आहे की 3 नामांच्या जपाने पूर्ण मोक्ष प्राप्त होतो. संख्या नंबर 822, सामवेद उतारचिक अध्याय 3, खंड नंबर 5, श्लोक नंबर 8. संत रामपाल दास यांच्याद्वारे भाषाभाष्य. मनीषीभिः पवते पूर्वयः कविर्नुर्भिर्यतः परिकोशाम असिषदत् त्रितस्य नाम जनयन् मधु क्षरनिन्द्रस्य वायुः सख्याय वर्धयन्. मनीषीभिः पवते पूर्वयः कविर्नृभिः यतः परिकोशान् असिषदत् त्रितस्य नाम जनयन् मधु क्षरणः न इंद्रस्य वायुं सख्याय वर्धयन्. शब्दार्थ. पूर्वयः म्हणजे सनातन, म्हणजेच सर्वात प्रथम प्रकट. कबीर नृभिः म्हणजे परमेश्वर कबीर मानव रूप धारण करून अर्थात गुरु रूपात प्रकट होऊन. मनीषीभिः म्हणजे बुद्धिमान भक्तांना. त्रि म्हणजे 3. नाम म्हणजे मंत्र अर्थात नामोपदेश देऊन. पवते म्हणजे पापरहित म्हणजे पवित्र करून. जनयन म्हणजे जन्म व. क्षरणः म्हणजे मृत्यू. न म्हणजे रहित करतो आणि. तस्य म्हणजे त्याचे. वायुम म्हणजे प्राण अर्थात जीवन श्वास जे संस्कारामुळे मोजून दिलेले असतात त्यांना. कोशान म्हणजे आपल्या साठ्यातील. सख्याय म्हणजे मित्रत्वाच्या आधाराने. परी म्हणजे पूर्ण रूपाने. वर्धयन म्हणजे वाढवतो. यतः म्हणजे त्यामुळेच. इंद्रस्य म्हणजे परमेश्वराच्या. मधु म्हणजे वास्तविक आनंदास. असिषदत् म्हणजे आपल्या आशीर्वाद प्रसादाने प्राप्त करवतो. भावार्थ. या मंत्रात स्पष्ट केले आहे की पूर्ण परमात्मा कबीर अर्थात कबीर मानव शरीरात गुरु रूपात प्रकट होऊन प्रभू प्रेमींना 3 नामांचा जप देऊन सत्य भक्ती करवतो आणि त्या मित्र भक्ताला पवित्र करून आपल्या आशीर्वादाने पूर्ण परमात्मा अर्थात आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगून पूर्ण सुख प्राप्त करवतो. साधकाचे आयुष्य वाढवतो. हेच प्रमाण गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये आहे की ओम तत् सत् इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविद्या स्मृताः. भावार्थ आहे की पूर्ण परमात्मास प्राप्त करण्याचा ओम तत् सत् हा मंत्र जप स्मरण करण्याची आज्ञा आहे. हे नाम तत्वदर्शी संतांकडून प्राप्त करून घ्या. तत्वदर्शी संताविषयी गीता अध्याय 4 श्लोक नंबर 34 मध्ये म्हटले आहे आणि गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 व 4 मध्ये तत्वदर्शी संताची ओळख सांगून म्हटले आहे की तत्वदर्शी संतांकडून तत्वज्ञान जाणून त्यानंतर त्या परमपद परमात्म्याचा शोध घेतला पाहिजे. जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून मृत्यू लोकात येत नाहीत अर्थात पूर्णतः मुक्त होतात. त्याच पूर्ण परमात्म्याद्वारे संसाराची रचना झाली आहे. विशेष उपरोक्त विवरणावरून हे स्पष्ट झाले की पवित्र 4ही वेद देखील साक्षी आहेत की पूर्ण परमात्माच पूजा करण्यायोग्य आहेत. त्यांचे वास्तविक नाव कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर आहे. तसेच 3 मंत्रांचा नाम जप केल्यानेच पूर्ण मोक्ष होतो. या 3 मंत्रांचा जप करण्याचे प्रमाण 4ही वेदांचा सारांश असलेल्या श्रीमद भगवत गीतेत आहे की त्याने असे स्थान प्राप्त होते जिथे गेल्यानंतर साधक परतून कधीही मृत्यूलोकात परत येत नाहीत. जे सनातन परम धाम आहे जिथे गेल्यानंतर परम शांती प्राप्त होते. वेद व गीतेमध्ये या 3 नामांचा अनमोल मंत्र अस्पष्ट अर्थात सांकेतिक आहे. त्यामुळे 4ही वेद व गीतानुसार साधना केल्याने ते स्थान व परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे गीता अध्याय 4 श्लोक 32 आणि 34 मध्ये गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केले आहे की
यज्ञ अर्थात धार्मिक अनुष्ठानांचे यथार्थ ज्ञान ब्रह्मणः मुखे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म अर्थात परम अक्षर ब्रह्म आपल्या मुखकमलातून वाणी बोलून सांगतात। तिला सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी म्हटले जाते। त्यास तत्वज्ञान तसेच सूक्ष्म वेद सुद्धा म्हणतात। त्याचे ज्ञान झाल्यानंतर सर्व पापांपासून मुक्ती मिळते, ज्यामध्ये संपूर्ण भक्ती मंत्र तसेच विधी सांगितला आहे। गीता अध्याय 4 श्लोक 32। गीता अध्याय 4 श्लोक 34। ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे। त्यांना दंडवत प्रणाम करून कपट सोडून नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने ते परमात्मा तत्वास चांगल्या प्रकारे जाणणारे ज्ञानी महात्मा तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील। गीता अध्याय 4 श्लोक 34। सज्जन हो, तो तत्वदर्शी संत हा दास म्हणजे संत रामपाल दास आहे। ते तत्वज्ञान माझ्याकडे आहे। माझ्या व्यतिरिक्त वर्तमानात कोणाकडेच नाही। जगात जवळपास 7 अब्ज मानवी लोकसंख्या आहे। या अब्जावधी मनुष्यांमध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणीही हे ज्ञान जाणणारा नाही। गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 पर्यंत गीता ज्ञानदात्याने तीनही गुणांची म्हणजे रजोगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी आणि तमोगुण शिवजी यांची भक्ती करणारे, 1 राक्षस स्वभाव धारण केलेले, 2 मनुष्यांमध्ये नीच, 3 दूषित कर्म करणारे, 4 मूर्ख माझी भक्ती सुद्धा करीत नाहीत। पुढे गीता ज्ञानदात्याने गीता अध्याय 7 श्लोक 16 ते 18 पर्यंत आपली साधना करणाऱ्यांची स्थिती सांगितली आहे की माझी भक्ती 4 प्रकारचे म्हणजे 1 आर्त, 2 अर्थार्थी, 3 जिज्ञासू, 4 ज्ञानी लोक करतात। यामध्ये केवळ ज्ञानी साधकास श्रेष्ठ सांगितले आहे, परंतु तो देखील तत्वज्ञानाच्या अभावाने माझ्या अर्थात ब्रह्मच्या अनुत्तम अर्थात नीच गतीमध्येच स्थित राहतो। गीता अध्याय 7 श्लोक 19 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की माझी पूजा सुद्धा जन्म जन्मांतराच्या शेवटच्या जन्मात एखादा ज्ञानी आत्मा व्यवस्थित करतो, अन्यथा इतर उपासनाच करत राहतात। हे सांगणारा महात्मा तर खूपच दुर्मिळ आहे की केवळ वासुदेव अर्थात सर्वगतम ब्रह्मच सर्व काही आहे। त्याच्याच भक्तीने परम शांती प्राप्त होते, त्याच्याच भक्तीने सनातन परम धाम प्राप्त होते, त्याच्याच भक्तीने ते परमपद प्राप्त होते, जिथे गेल्यावर साधक पुन्हा परतून मृत्यू लोकात कधीच येत नाही। तोच परम अक्षर ब्रह्म सर्वांचा उत्पत्ती करता आहे। तोच संसार रूपी वृक्षाचे मूळ आहे, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो। तोच पापनाशक आहे, तोच पूर्ण मोक्षदायक आहे। त्यांचीच भक्ती केली पाहिजे। प्रिय श्रोते हो, तो तत्वदर्शी संत वर्तमानात हा दास म्हणजे संत रामपाल दास आहे। माझ्याकडे संपूर्ण वेदशास्त्रांचे ज्ञान आहे। परमेश्वर वासुदेवांच्या भक्तीचे संपूर्ण मंत्र आहेत। आता वासुदेवाची व्याख्या सांगतो।